नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तलाठी भरती प्रश्नपत्रिका, ज्यात मागील वर्षी आलेले प्रश्न तसेच IMP संभाव्य प्रश्न आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सचे प्रश्न जे येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचे ठरू शकतात। आणि यामध्ये आम्ही मागील वर्षी आलेले प्रश्न आणि जे आलेले नाहीत पण ते येऊ पण शकतात आणि जे खूप महत्त्वाचे आहे असे सर्व विषयांचे प्रश्न मिळून आम्ही या ठिकाणी एक 25 प्रश्नांची एक जीकेची क्वेश्चन पेपर या ठिकाणी तयार केलेला आहे। तलाठी भरतीसाठी स्पेशल आहे। तसेच बाकीची जी काही भरती असेल, पोलीस भरती, तलाठी असेल, MTS असेल किंवा कोणती परीक्षा असेल त्यासाठी ही प्रश्नपत्रिका खूप अशी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर जो कोणी विद्यार्थी असेल त्यांनी प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत नक्की सोडवायची आहे आणि ही सोडवल्यानंतर तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की तुमचा अभ्यास किती झाला आहे आणि तुम्हाला अजून किती अभ्यास करायचा बाकी आहे यावरून तुम्हाला एक अंदाज नक्कीच येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोणताच प्रश्न मिस करू नका आणि प्रत्येक प्रश्नाच्या नंतर तुम्हाला 4 ते 5 सेकंदाचा गॅप भेटेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूला चालना द्यायची, तुम्ही प्रयत्न करायचा की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय आहे एक बरोबर ऑप्शन निवडायचा। ओके, आणि सोबतच जर बघायचं गेलं तर आम्ही आपल्या या चॅनलवरती रेग्युलर असे तलाठी असेल, वनरक्षक, पोलीस, ग्रामसेवक, MTS किंवा जी पण कोणती भरती निघणार असेल त्यावरती आम्ही प्रत्येक विषयाचे असे प्रश्नपत्रिका तयार करून रेग्युलर या ठिकाणी अपलोड करणार आहोत। तर प्लीज मित्रांनो, जर तुम्हाला या सिरीजचा लाभ घ्यायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट या ठिकाणी भेटली जाईल। आणि पूर्णपणे आम्ही फ्री देण्याचा प्रयत्न करत आहोत की बऱ्याच ठिकाणी प्रश्नपत्रिका या ठिकाणी सेल केली जाते, पण आम्ही ज्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज सुरू केली आहे तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायचा या ठिकाणी प्रयत्न करा। आणि एक महत्त्वपूर्ण विनंती मित्रांनो की आम्ही खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवायला, प्रश्नपत्रिका तयार करायला खूप मेहनत लागते आणि त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला, जेणेकरून आम्हाला तुमचा एक लाईक, तुम्हाला लाईक करायला जास्त वेळ लागत नाही पण तुमचा एक लाईक आम्हाला खूप मोठी अशी प्रेरणा देऊन जातो। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न क्रमांक बघूया। तर आपण बघूया, दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच टिंबटिंब होय। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला ऑप्शन आपला रात आंधळेपणा, दुसरा ऑप्शन आहे आपला बेरी, तिसरा ऑप्शन आहे स्कर्वी आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, तर रात आंधळेपणा तर तुम्हाला माहिती आहे डोळ्यासाठी होतो, बेरी ब जीवनसत्वाच्या अभावी होतो आणि आपला 3 नंबरचा ऑप्शन आहे योग्य आहे, जो की दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच स्कर्वी रोग होय किंवा स्कर्वी होय। तर आपला पहिला प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे स्कर्वी। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की कॅम्प्युटरवरती चित्र काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा वापर होतो। तर या ठिकाणी ऑप्शन बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 असे ऑप्शन आहे। तर ह्या ऑप्शनपैकी पहिल्या क्रमांकाचा जो ऑप्शन आहे लोगो, याचं योग्य उत्तर आहे। आणि प्रश्न क्रमांकाचं 3 बघायच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी टाईम हवा असेल तर तुम्ही व्हिडिओला या ठिकाणी पॉज करू शकता आणि तुम्ही विचार देखील करू शकता योग्य उत्तर काय असेल याचा। ओके, मी फास्टमध्ये सांगतो आहे कारण की खूप जणांकडे वेळ कमी असतो, त्याच्यामुळे मी प्रयत्न केला की व्हिडिओ जितका छोटा बनवता येईल तितका छोटा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कराल। या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 3, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजेच धमनी काठिन्यता, परिहृदयरोग, अतिलठ्ठपणा, उच्च ताण। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा की उच्च ताण, रक्तदाब वाढल्याने जी स्थिती निर्माण होते ती असते उच्च ताण स्थिती। ओके, आता बघूया आपण की खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला। तर बघा मित्रांनो, आपल्या देशामध्ये काही शेतीचे प्रकार होते, काही पारंपरिक होते, काही आधुनिक होते, पण ब्रिटिशांनी असा कोणता प्रकार रुजू केला आहे आपल्या भारतामध्ये। तर या ठिकाणी ऑप्शन बघूया, झूम, बागायती, मळे शेती, सखोल शेती। तर याचं योग्य उत्तर जे आहे मळे शेती आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे मळे शेती, याचं योग्य उत्तर आहे। ओके, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपण बघूया, कमला टॉवर टिंबटिंब येथे आहे। तर आता कमला टॉवर कोठे आहे, तर मुंबई, दिल्ली, कानपूर, पुणे। तर आपण या ठिकाणी बघूया मुंबईला काय आहे। तर मुंबईला एक महत्त्वाचं ठिकाण आहे, म्हणजे खूप सारे आहेत पण तुम्हाला महत्त्वाचं ठिकाण सांगतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नकाशावरती, तर आपली मुंबई आहे आणि मुंबईचं बघायचं गेलं तर दिल्ली या ठिकाणी आहे आणि मुंबई या ठिकाणी आहे। तर मुंबईमध्ये असं एक महत्त्वाचं ठिकाण आहे गेटवे ऑफ इंडिया, मुंबईमध्ये आहे
आणि इंडिया गेट जे की दिल्लीमध्ये आहे. या टीममध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. मुंबई महाराष्ट्र म्हणजे मोठा आहे, तर आपण ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आणि दिल्ली म्हणजे इंडिया गेट, या ठिकाणी कन्फ्यूज अजिबात नाही व्हायचं आहे. तिसरं ऑप्शन आहे कानपूर आणि चौथा आहे पुणे. तर 5 नंबरचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो कानपूर, कमला टॉवर कानपूर येथे आहे. ओके. आता या ठिकाणी आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. आणि जसं जसं तुम्हाला उत्तर येत असेल तसं तसं तुम्ही सांगत चला की कोणत्या प्रश्नाचं उत्तर, जर तुम्हाला काही डाऊट असेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर या ठिकाणी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन दिलेले चंद्रपूर, गोंदिया, भंडारा यापैकी नाही. तर बघा मित्रांनो, परत तुम्हाला या ठिकाणी मॅप दाखवतो मी. तर आपण बघू शकता की जो गोंदिया आहे या ठिकाणी आपला हा महाराष्ट्र आहे, असा हा महाराष्ट्र आहे आपला. या ठिकाणी मी स्पेशल तुमच्यासाठी मी मॅप तयार केला आहे. तर बघू शकता. तर या महाराष्ट्राची ही जी बॉर्डर आहे मित्रांनो, इकडं आहे MP म्हणजेच मध्य प्रदेश आणि इकडं आहे छत्तीसगड. ओके. तर या ठिकाणी असा कोपऱ्यावरती हा गोंदिया जिल्हा आहे. ओके. तर या ठिकाणी इकडे MP आहे बाई, ते दोघांची बॉर्डर आहे MP आणि छत्तीसगडची, आणि ह्या दोघांच्या कोपऱ्यावरती असा एक जिल्हा आहे, तो आहे गोंदिया. म्हणजेच आपलं ऑप्शन या ठिकाणी बघू शकता 6 नंबर प्रश्नाचं ऑप्शन जे आहे 2 नंबरचं ऑप्शन गोंदिया योग्य उत्तर याचं आहे. आता आपण बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर याचं ऑप्शन आहेत मित्रांनो यांचे सतलज, रावी, बियास, गंगा. तर योग्य उत्तर तुम्हाला जर विचार करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता. आणि याचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सतलज. भाकरा नांगल धरण सतलज नदीवर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 8. जागतिक खान जागृती दिन कोणत्या दिवशी असतो? आता बघा दिनविशेषवरती प्रश्न आला आहे आणि दिनविशेषमध्ये एकतरी प्रश्न या ठिकाणी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटतोच, याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्हणून तुम्हाला दिनविशेष देखील या ठिकाणी पाठ करून ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो की जो जागतिक खान जागृती दिन या ठिकाणी बघा तर 8व्या क्रमांकाचं ऑप्शन दिले आपल्याला 4 एप्रिल, 6 एप्रिल, 6 जून, 8 मे. तर या ठिकाणी जो योग्य ऑप्शन आहे 4 एप्रिल म्हणजे जागतिक खान जागृती दिन 4 एप्रिलला या ठिकाणी असतो. प्रश्न क्रमांक 9 बघूया. लोक आयुक्त ही संस्था टिंब स्तरावर काम करते. तर या ठिकाणी बघू शकता प्रश्न 9चं जे ऑप्शन आहेत राजधानी, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा. तर लोक आयुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते? या ठिकाणी आपण बघू शकता ऑप्शन क्रमांक 3 राज्य याचं योग्य ऑप्शन आहे राज्य. ओके. प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिंब रोजी स्वीकारले. तर या ठिकाणी आपले ऑप्शन तुम्ही वाचू शकता, पण आता ऑप्शन वाचायला तर आपला खूप टाईम वाया चालला, व्हिडिओ खूप मोठा बनतो आहे त्या ठिकाणी, त्यामुळे मी ऑप्शन तुम्ही स्वतः वाचत चला. मी डायरेक्ट तुम्हाला 2-3 सेकंदानंतर या ठिकाणी उत्तर सांगत जाणार आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10व्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 26 जानेवारी 1950. म्हणजे याच दिवशी आपलं संविधान देखील आलं होतं. त्या ठिकाणी आपण बघू शकता की 10व्याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 11 बघूया आपण, आणि जो खूप अशाची शक्यता आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक परीक्षेमध्ये बघायला भेटू शकतो, जो की आहे आपण बघू शकतो. बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो बुल्स आणि बियर्स हे जे काय आहे शेअर मार्केट संबंधित आहे, शेअर बाजार आपण म्हणू शकतो मराठीत त्याला. बुल्स म्हणजे जे वरती उचलतं आणि बियर्स म्हणजे जे खाली दाबतं. आता तुम्ही जर शेअर मार्केटच्या भाषेत जर बघायचं गेलं तर बियर्स म्हणजे मार्केट पडतं आहे असं पण समज जातं, आणि बुल्स म्हणजे मार्केट वरती चाललं आहे, बुल रन ज्याला आपण म्हणतो. ओके. तर याचं प्रश्न क्रमांक 11वाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे शेअर बाजार ऑप्शन क्रमांक 2. आता आपण बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 12. मुंबईतील 1993मध्ये जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता? ज्या काही दंगली झाल्या 1993मध्ये तर त्यासाठी चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन तुम्ही वाचू शकता. ऑप्शन वधवा, श्रीकृष्ण, लिबरहान आणि चौथा ऑप्शन आहे जैन. या ठिकाणी जो योग्य ऑप्शन आहे मित्रांनो 12चे जे योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी श्रीकृष्ण आयोग या ठिकाणी नेमला गेला होता चौकशी करण्यासाठी याची. ओके. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. आता हा प्रश्न त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जे की शिपाई पद असेल किंवा मग जो पण कोणी SRPF पोलीस असेल, RPF असेल, अशा परीक्षा देत असेल पोलीस भरती संदर्भात किंवा मग फौज संदर्भात, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप असा महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा नक्कीच तुम्हाला माहीत असला पाहिजे. SRPFची रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बघू शकता आणि यामधून योग्य जो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा रेझिंग डे 6 मार्च या दिवशी असतो. ओके. आता 14वा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो जो की पंचायत राज संदर्भात आहे. फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर टिंब होय. या ठिकाणी बघा 6 म्हणजे पहिला ऑप्शन क्रमांक पहिला जो आहे 6 नंबर, दुसरा आहे 7-12, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 14. तर या ठिकाणी बघायचं आहे जो योग्य ऑप्शन आहे मित्रांनो आपला जो या ठिकाणी आपण बघू शकता प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 क्रमांकाचा जो नमुना नंबर आहे 6 नमुना नंबर 6 याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर 6. ओके. प्रश्न क्रमांक 15 नगरपालिकेचा कार्यकाल टिंब वर्ष असतो. तर नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर या ठिकाणी बघा 3, 4, 5, 6. तर हा खूप सोपा प्रश्न खूप जणांना वाटत असेल पण कधी कधी या ठिकाणी कन्फ्यूज होतो माणूस. त्याच्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा माहिती असणं पाहिजे तुम्हाला. तर या ठिकाणी बघू शकता की नगरपालिकेचा जो कार्यकाल असतो बाकी आपल्या जो पण काय असेल आमदार असेल खासदार असेल त्याचप्रमाणे नगरपालिकेचा देखील कार्यकाल 5 वर्षाचा या ठिकाणी असतो. ओके. आता हा प्रश्न बघायचा आहे आपण हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? आता तुम्हाला महाराष्ट्रातले किंवा मग जे काही समाजसुधारक असेल तर त्यांचा तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. या प्रश्नावर तुम्हाला नक्कीच कळेल. तर प्रश्न आहे 16वा क्रमांकाचा प्रश्न आहे आणि याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन तुम्ही वाचू शकता आणि याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गजाननराव वैद्य याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच हिंदू मिशनरी सोसायटी स्थापना गजाननराव वैद्य यांनी या ठिकाणी केली आहे. ओके. आता आपल्या या ठिकाणी आपण पूर्णपणे या ठिकाणी 16 आपण प्रश्न बघितले आहेत. आता आपण बघणार आहोत पुढचे काही उरलेले प्रश्न बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो 16व्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक खेळामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर मित्रांनो ह्यापैकी आता पुढचे जे काही 4-5 प्रश्न आहेत हे करंट अफेअरवरती आहे आणि करंट अफेअरचा कोणताही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नीट बघा मित्रांनो आणि जे काही प्रश्न असेल ते नीट तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. तर याचा आपण ऑप्शन बघूया प्रश्न क्रमांक 17 आणि याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो 109, 152, 202, 212. तर 17 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 202. भारताने एकूण 202 पदके जिंकलेली आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 18 GST दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी बघायचं आहे ऑप्शन दिले 3 जुलै, 4 जून, 30 जून, 1 जुलै. तर आपल्याला बघायचं आहे की कोणत्या दिवशी GST दिवस साजरा केलेला आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 1 जुलै या ठिकाणी या दिवशी GST दिवस साजरा करण्यात आलेला आहे. म्हणजेच ह्याच महिन्यात मित्रांनो 1 जुलैला GST दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण की GST आत्ताच नवीन आता जास्त वर्ष झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे नवीन आहे आणि या ठिकाणी अजून भरपूर सुधारणा होत आहेत. त्याच्यामुळे यावरती तुम्हाला प्रश्न एक नक्कीच विचारला जाऊ शकतो. ओके. प्रश्न क्रमांक 19 PM प्रमाण योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता बघा मित्रांनो PM प्रमाण योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वाचू शकता शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग.
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19व्या क्रमांक प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे शेती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं, म्हणजेच PM प्रमाण योजना ही शेती क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी विलिनीकरणानंतर HDFC जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या श्रेणीत कितव्या स्थानावर जाईल. हा देखील मित्रांनो खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे आणि या ठिकाणी येऊ शकतो कोणत्याही परीक्षेमध्ये. या ठिकाणी तुम्ही स्टार करून नक्की ठेवा याला. या ठिकाणी बघायचं आहे, म्हणजे प्रश्न असा आहे मित्रांनो की आधी एक HDFC बँक होती आणि HDFC आणि HDFC बँक असे 2 कंपन्या होत्या एकाच मालकीच्या. तर यांनी काय केलं, ह्या मर्ज झाल्या, म्हणजे या दोन्ही कंपन्या HDFC आणि HDFC बँक या ठिकाणी एकत्र आल्या आणि जेणेकरून यांचं जे मार्केट व्हॅल्युएशन होतं या ठिकाणी वाढल्यानंतर जर बघायचं गेलं तर जगातील सर्वात मौल्यवान बँकाच्या श्रेणीत या ठिकाणी बघायचं गेलं तर 4थ्या स्थानावर या ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजेच विलिनीकरणानंतर HDFC ही बँक जी आहे जगात 4थ्या स्थानावरती या ठिकाणी पोहोचलेली आहे. ओके, आता बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 21. ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कोणाला दिला आहे. या ठिकाणी बघू शकतो ऑप्शन जे 4 तुमच्यासमोर आहे. VK पंडियन, शक्तिकांता दास, V मधुसूदनन नायर, राजिंदर सिंग घट. त्या ठिकाणी बघायचं आहे 21 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो जे आहे ऑप्शन क्रमांक 4 राजिंदर सिंग घट. म्हणजेच जर बघायचं गेलं ब्रिटिश सरकारने पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार राजिंदर सिंग घट यांना दिलेला आहे. ओके, प्रश्न क्रमांक 22. दुसरी गोलमेज परिषद टिंब साली या ठिकाणी टिंब साली भरलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत, 1930, 1931, 1933, 1934. त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तुम्हाला कोणतं योग्य वाटतं किंवा तुम्हाला कोणते 2 योग्य वाटतात, जेणेकरून तुमच्या मेंदूला चालना भेटेल. तुम्ही जे काही वाचलं असेल आठवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी बघायचं गेलं मित्रांनो की जे प्रश्न क्रमांक 22चं जे योग्य उत्तर आहे 1931, म्हणजे दुसरी गोलमेज जी परिषद जी होती ती 1931 मध्ये या ठिकाणी भरली होती. ओके, प्रश्न क्रमांक 23. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही. म्हणजे सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी झालेली नाही. तर बघू शकता मुंबई, कलकत्ता, मद्रास, म्हैसूर. प्रश्न क्रमांक 23चं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो म्हैसूर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले. ओके, तर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे खूप सारे आपले भारतीय या ठिकाणी शहीद झाले होते आणि हा खूप मोठा प्रसंग आहे. जेव्हा पण मी या ठिकाणी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल त्या ठिकाणी तुम्हाला खूप असं डीपमध्ये याबद्दल मी सांगेल. बघायचं तर आपल्या या ठिकाणी 24 क्रमांक प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे. तो ऑप्शन आहे कानपूर, दिल्ली, अमृतसर, फिरोजपूर. तर या ठिकाणी बघा 24 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या शहरात या ठिकाणी घडलेला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना टिंब मध्ये झाली होती. या ठिकाणी टिंब आहे मित्रांनो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना टिंब मध्ये झाली होती. ऑप्शन क्रमांक आहे 1920, 1925, 1930, 1936. तर मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर मला माहीत आहे पण मी या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार नाही आहे. तुम्हाला जर याचं योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी मी त्याच्या कमेंटवरती योग्य उत्तर असेल त्या ठिकाणी रिप्लाय नक्की देईल आणि 2 दिवसानंतर कमेंट बॉक्समध्ये याचं जो पण योग्य उत्तर आहे हे नक्की तुम्हाला या ठिकाणी सांगून देणार आहे. त्याच्यामुळे घाबरायचं काही नाही पण प्रयत्न करायचा आहे की 25व्या क्रमांक प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि मित्रांनो खूप मेहनतीने आणि खूप असे IMP मागील वर्षीचे प्रश्न आम्ही संदर्भ घेऊन मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आम्ही एकदा वाचून एक पूर्णपणे तुमच्यासाठी एक चांगली प्रश्नपत्रिका या ठिकाणी आम्ही तयार केली होती तलाठीसाठी.
तर आता आम्ही उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, वनरक्षक भरतीवरती आम्ही बनवली आहे ती प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता की आता आम्ही लवकरच ह्या प्रश्नपत्रिकेचा पूर्ण एक व्हिडिओ या चॅनलवरती टाकणार आहोत. तर अशाच प्रश्नपत्रिकेचे विश्लेषणचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशाच प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जी पण काही शंका असेल ती नक्की सांगत चला. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.